तर दुसरा उपाय आहे एका मंत्राशी संबंधित गायत्री मंत्राचा जप. याचं काय महत्व आहे? गायत्री मंत्र तर वेदांमधला अत्यंत पवित्र आणि प्रभावी मंत्र मानला जातो. हो. स्रोतानुसार रोज सकाळी स्नान वगैरे झाल्यावर किमान 108 वेळा याचा जप केला तर एक सकारात्मक ऊर्जा कवच तयार होतं. अच्छा, 108 वेळा. हो, असं मानलं जातं की या मंत्राच्या प्रभावाने फक्त पितृदोषच नाही तर इतर अनेक नकारात्मक प्रभाव पण कमी होतात आणि मानसिक शांती मिळते. बरं. आता तिसरा उपाय जरा वेगळा आहे. निसर्गाशी जोडलेला पिंपळाच्या वृक्षाची पूजा. यामागची काय कल्पना आहे? भारतीय परंपरेत पिंपळाला खूप मान आहे. स्रोतांमध्ये असं म्हटलंय की या झाडात ब्रह्मा, विष्णू, महेश त्रिमूर्ती. हो, त्रिमूर्ती आणि त्याचबरोबर पितरांचा पण वास असतो अशी श्रद्धा आहे. अच्छा. त्यामुळे विशेषतः शनिवारी किंवा अमावस्या